नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला गुळाचा चहा बनवून दाखवणार आहे आणि याच्या आधी पण मी एकदा गुळाचा चहा बनवलेला होता. तुम्ही ती रेसिपी बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. आता तुमचा गुळ घातल्यानंतर किंवा दूध घातल्यानंतर चहा फुटत असेल तर माझ्या पद्धतीने करून बघा. तुमचा चहा कधीच फुटणार नाही. आता इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. दूध नॉर्मल आहे. 1 कप पाणी घेतलेलं आहे. इथे गवती चहा घेतलेला आहे आणि गवती चहा मी माझ्या कुंडीमध्येच गॅलरीत लावलेला आहे. तो आताच मी तोडला आहे आणि स्वच्छ असा धुवून पण घेतलेला आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. गवती चहा तुमच्याकडे नसेल, नाही टाकला स्किप करू शकता. आलं घेतलेलं आहे. आलं आपल्याला नंतर ठेचून घ्यायचं आहे. गुळ घेतलेला आहे बारीक करून थोडासा. 1 स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 कप चहा बनवणार आहे. त्याच्यासाठी 1 कप दूध 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला हे दूध शेगडीवरती गॅस कमी करून गरम करायला मी ठेवलेलं आहे, बघू शकता इथे. आणि दुसऱ्या शेगडीवरती साईडला मी दुसरं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी होतं ते घालून घेऊ. आता पाणी घातल्यावर लगेचच आपल्याला याच्यामध्ये जी आपली गवती चहा, आलं, सर्व साहित्य पाण्यामध्ये घालायचं आहे. असं काही नाही की पाण्याला उकळी आल्यानंतरच घालायचं. गॅस मी दोन्ही बाजूचा मीडियम ठेवलेला आहे. आलं थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही किसूनही घालू शकता. गवती चहाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते पण घातलेले. आता इथे आपल्याला चहा पावडर घालायची. तुम्ही कोणतीही चहा पावडर घेऊ शकता. आता थोडी चहा पावडर मी जास्तच घालणार आहे कारण का दूध आपलं सम प्रमाणामध्ये आहे, पाणी आणि दूध. इथे लगेच मी बारीक केलेला गुळ घातलेला आहे. आता आपल्याला चहाला उकळी येऊ द्यायची आणि दुधाला पण उकळी येऊ द्यायची आहे. लक्षात असू द्या, आपलं दूध पण गरम पाहिजे. आता बघा, दोन्ही साईडला मीडियम गॅसवर मी ठेवलेलं आहे. मी इथे बघा व्हिडिओ कुठे स्किप करणार नाही कारण का बऱ्याच वेळेस आहे ना चहा वगैरे असा फुटतो, मग म्हणता की बा स्किप केलं आहे. आता इथे बघा चहा आपला उकळलेला आहे. आता चहा पण उकळल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं आहे, हे बघा गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. जास्त वेळ पण नाही उकळायचा. हे बघा आता आपल्याला इथे दूध गरम झालं का नाही बघायचं आहे. दुधाला एकदम खळखळून उकळी आली पाहिजे. आता इथे बघा दूध उकळलेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे दुधाच्या साईडचा. आपल्याला आता हे उकळलेलं दूध अगदी ते चहामध्ये ओतायचं आहे. हे बघा आता मी हे दूध जितकं आहे तितकं मी चहामध्ये ओतून घेते, बघू शकता. आता इथे मी सर्व दूध ओतून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला एकदम मीडियम करायचा आहे, मोठा गॅस नाही ठेवायचा. आता इथे बघा तुम्हाला मी एकदम जवळून दाखवायचा प्रयत्न करते. थोडंसं झूम केलेलं आहे. हे बघा आपला चहा उकळतोय आणि दूध घातल्यानंतर आहे ना आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं चहा उकळून घ्यायचा. आता इथे बघा 1 ते 1.5 मिनिटं आपला होत आलेला आहे, बघू शकता. तुम्हाला कुठेही चहा फुटलेला दिसणार नाही. करून बघा तुम्ही या पद्धतीने, तुमचा चहा कधीच फुटणार नाही. चला आता इथे बघा 1-1.5 मिनिटं झालेला आहे. आपल्याला आता इथे गॅस पण बंद करायचा आहे, बघू शकता. हे बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे. चला आता मी इथे तुम्हाला चहा पण ओतून दाखवते. मी व्हिडिओ कुठे स्किप केला नाही आहे, बघू शकता. इथे चहा ओततानाच आपल्या लक्षात येतं की आपला चहा फुटलेला नाही. हे बघा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये चहा करू शकता, पण याच पद्धतीने चहा करायचा आहे. एक साईडला चहा ठेवायचा, दुसऱ्या साईडला दूध गरम करायला ठेवायचं. अगदी उकळतं दूध याच्यामध्ये ओतायचं. तुमचा चहा कधीच फुटणार नाही. बघा पातेल्यामध्ये पण कुठेही तुम्हाला फुटलेला दिसणार नाही.
तयार झालेला इथे आपला गुळाचा पौष्टिक असा चहा. करून बघा तुम्ही पण हे पद्धतीने. हे बघा खूप सुंदर पण कलर आलेला आहे आणि चहा पण आपला छान झालेला आहे. वेळात वेळ काढून संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ.